ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीनं बंड केल्याचा खासदारांचा दावा. ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचा आरोप. बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात काँग्रेस विलयाची भीती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची आज बैठक. ठाकरेंकडून सगळ्या खासदारांना व्हीप जारी. बैठकीनंतर ठाकरे सेनेची पुढची रणनीती ठरणार. बैठकीला फुटलेले 2 खासदार येणार असल्याची ठाकरे सेनेला आशा. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंचे 6 खासदार फुटले. 4 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेत दुसरी फूट. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर दबाव टाकून खासदार फोडल्याचा संजय राऊतांचा आरोप. उद्धव ठाकरेंनी काही आमदारांना फोन केल्याची माहिती. आमदारांची विचारपूस करत घेतली अनेक गोष्टींची माहिती. उद्याच्या शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे अनेक मुद्द्यांवर करणार भाष्य. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे तिघच पक्षात राहतील. रामदास कदम यांची खोचक टीका. 40 आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा का दिला नाही असाही सवाल. तर भास्कर जाधव यांच्यावरही कदमांचा हल्लाबोल. मातोश्रीच्या अंगणात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. जनात शिवसेना, मनात शिवसेना अशा आशयाचे बॅनर. राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया. तर 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी. नाशिक निवडणुकीमध्ये नवं राजकीय समीकरण. ठाकरे सेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाला आव्हान. प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची तटस्थ भूमिका. काँग्रेसचे 17 नगरसेवक मतदान करणार नाही. काँग्रेसकडून सगळ्या नगरसेवकांना व्हीप जारी. पाणीदार कोल्हापुरात पाण्यासाठीच वणवण. पिण्याच्या पाण्यासाठी कोल्हापूरकरांच्या रांगा. कोल्हापुरातील पाणी संकट गडद होण्याची चिन्ह. पश्चिम भारतात मान्सूनची वाटचाल मंदावली. मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा कायम. मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन 25 जूनच्या सुमारास होईल असा अंदाज. स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवार या दोघांची महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी. दोघांची तब्बल 8 तासांहून अधिक काळ चौकशी. दोघांनाही पुढील चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाणार. अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपलं. अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांची करारावर स्वाक्षरी. तर एमओयू म्हणजे अंतिम करार नसून इराणनं कराराचं पालन न केल्यास हल्ले करण्याचा ट्रम्प यांचा इशारा. फ्रान्समधल्या G7 परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. मोदी शांत, संयमी आणि अद्भुत व्यक्तिमत्व असं ट्रम्प यांच्याकडून कौतुक.